नमस्कार. जिज्ञासेचे उदाहरण फक्त भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये बघायला मिळतील. जसे की इंग्लंडमध्ये जन्मलेले आयझॅक न्यूटन, स्वीडनचे अल्फ्रेड नोबेल, इटालियन गॅलिलिओ गॅलिली आणि अमेरिकेचे थॉमस अल्वा एडिसन. या सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये ते करून दाखवलं जे सामान्य व्यक्ती विचारही करू शकत नाही. आणि हे सगळं ते ह्यामुळे करू शकले कारण या सगळ्यांची जिज्ञासा प्रबळ होती. आज या महान वैज्ञानिकांमधून झिरो पासून हिरो बनलेल्या थॉमस अल्वा एडिसनची कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यावरून तुमच्या लक्षात येईल की असंभव काहीच नाहीये. धन्यवाद. एक महान वैज्ञानिक ज्यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य जगाला बदलण्यात घालवलं आणि स्वतःच्या शोधाने संपूर्ण जगाला प्रकाशमय केलं. चला तर आज तुम्हाला अशा महान वैज्ञानिक थॉमस अल्वा एडिसनच्या आयुष्याचा मी परिचय देते. थॉमस अल्वा एडिसनचा जन्म 11 फेब्रुवारी 1847 ला अमेरिकेच्या ओहायो राज्याच्या मिलान या शहरात झाला. यांच्या वडिलांचं नाव सॅम्युअल ऑग्डन एडिसन आणि आईचं नाव नॅन्सी मॅथ्यू एलियट होतं. एडिसन बालपणापासूनच जिज्ञासू होते. एकदा बालपणी एडिसन शाळेतून घरी आले आणि त्यांच्या आईला एक लेटर दिलं. एडिसन आईला म्हणाले की माझ्या टीचरने हे लेटर दिलंय आणि म्हणाले आहेत की हे फक्त आईलाच वाचायला दे. आई, यात काय लिहिलंय? लेटर वाचताना आईच्या डोळ्यात अश्रू आले. आई ते लेटर मुलासमोर मोठमोठ्याने वाचू लागली. तुमचा मुलगा जिनियस आहे. आमची शाळा खूप लहान आहे. आमच्याकडे थॉमसला शिकवतील एवढे चांगले टीचर्सही नाहीयेत. कृपया तुम्ही याला स्वतः शिकवा. त्या दिवसानंतर आईने स्वतःच थॉमसला शिकवलं. एडिसनने त्यांची पहिली प्रयोगशाळा फक्त 10 वर्षाच्या वयातच बनवली होती. त्यांच्या आईने त्याला एक असं पुस्तक दिलं ज्यामध्ये भरपूर रासायनिक प्रयोग होते. एडिसनला हे पुस्तक आवडलं आणि त्यांनी त्यांचे सगळे पैसे रसायनांवर खर्च करून ते सगळे प्रयोग केले. जेव्हा एडिसनला त्यांचे प्रयोग पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज पडली तेव्हा ते पैसे कमवण्यासाठी ट्रेनमध्ये वृत्तपत्र आणि भाज्या विकायला लागले. आईच्या मृत्यूच्या बऱ्याच वर्षानंतर थॉमस एडिसन जगातील महान शोधकर्ता बनले. एक दिवस थॉमसला टीचरने लिहिलेलं ते लेटर सापडलं. ते लेटर त्यांनी वाचलं. त्यांना आश्चर्य झालं. लेटरमध्ये लिहिलं होतं, तुमचा मुलगा बौद्धिकरित्या कमकुवत आहे. आम्ही त्याला शिकवू शकत नाही. आम्ही त्याला शाळेतून काढत आहोत. लेटरमध्ये लिहिलेलं सत्य वाचून थॉमस इमोशनल झाले. मग त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये लिहिलं, थॉमस अल्वा एडिसन जो बौद्धिकरित्या कमकुवत होता त्याच्या आईने त्याला ह्या सेंचुरीचा सर्वात जिनियस माणूस बनवलं. त्याच थॉमस एडिसनने मेल्नो पार्क आणि वेस्ट ऑरेंज मधील कारखान्यांमध्ये 50 वर्षांच्या अथक प्रयत्नाने 1093 शोधांना पेटेंट केलं. एकदा जेव्हा एडिसन बल्ब बनवण्यासाठी प्रयोग करत होते तेव्हा एका व्यक्तीने त्यांना विचारलं, तुम्ही जवळपास 1000 प्रयोग केलेत परंतु तुमचे सर्व प्रयोग अयशस्वी झालेत आणि तुमची मेहनतही वाया गेली. तुम्हाला याचं दुःख होत नाही का? एडिसन म्हणाले, असं नाहीये की माझे 1000 प्रयोग अयशस्वी झालेत. माझी मेहनत वाया गेलेली नाहीये कारण मी 1000 प्रयोग करून हा शोध लावलाय की या 1000 पद्धतीने बल्ब नाही बनवले जाऊ शकत. माझा प्रत्येक प्रयोग बल्ब बनवण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे आणि मी माझ्या प्रत्येक प्रयत्नांसोबत एक पाऊल पुढे जातो. जर एखादी कुणी सामान्य व्यक्ती असली असती तर तिने गुडघे टेकले असते, पण थॉमस एडिसनने त्यांचे प्रयत्न सुरूच ठेवले आणि त्यांनी हार नाही मानली. सरतेशेवटी त्यांना मेहनतीचं फळ मिळालं आणि त्यांनी बल्बचा शोध लावला. हा थॉमस एडिसनचा विश्वासच होता, ज्यांनी आशेची किरणं विझू नाही दिली आणि संपूर्ण जगाला बल्बद्वारे प्रकाशमय केलं. मेहनत कधीच वाया जात नाही. हा विश्वासच आपल्याला पुढे जाण्यास आणि निरंतर प्रयत्न करण्यास प्रेरित करतो. आपला प्रत्येक प्रयत्न आपल्याला एक पाऊल पुढेच नेतो आणि आपण जसजसं पुढे जातो तसतसा आपल्यासाठी यशाचे मार्ग मोकळे होत जातात. ह्याच भावनेसोबत
जगातील या महान उपकारक व्यक्तिमत्वाने 18 ऑक्टोबर 1931 ला जगाचा निरोप घेतला. पण थॉमस अल्वा एडिसनचं नाव त्यांच्या शोधाप्रमाणेच नेहमीच लख्ख चमकत राहील.